हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आणि आज मी सँडविचचा व्हिडिओ घेऊन आली आहे। मी तुम्हाला इथं 3 प्रकारचे सँडविच आज बनवून दाखवणार। तर चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। हे सर्व मी इंग्रेडिएंट्स घेतलेत। मिरची पावडर, मॅजिक मसाला, ब्लॅक सॉल्ट, बटाटे, टमाटर, वाटाणे आणि कांदा। तर इथे मी बटाटा उकळून पण बारीक करून ठेवलाय आणि पनीर। सर्वात आधी मी इथे बॉम्बे सँडविच साठी मसाला तयार करून घेणार आहे। तर मी एका कढईत तेल घेतलंय आणि त्यात मी आता ऍड करणार मोहरी, हळद, मी यात आता वाटाणे टाकणार। तर मी इथं अर्धा बोल वाटाणे घेतलेत। तर तेलात थोडा वेळ वाटाणे फ्राय करून घ्यायचे। आता मी यात मिरची पावडर टाकणार। तर इथं मी 1 टेबलस्पून मिरची पावडर टाकलाय आणि 1 टेबलस्पून मॅजिक मसाला टाकलाय आणि 1 टेबलस्पून ब्लॅक सॉल्ट। तर याला मी सगळ्यांना नीट मिक्स करून घेणार आणि यात मी आता टाकणार बटाटा। तर बटाटा मी उकळून त्याला मॅश करून आधीच घेतलाय। आपण वेळेवर मॅश केला तर ते नीट सगळं मिक्स होत नाही, म्हणून मी आधीच बटाट्याला उकळल्यानंतर मॅश करून घेतलेला आहे इथं। तर बटाट्याला नीट मिक्स करून घ्यायचं या मसाल्यामध्ये। तर हा बटाटा आपण नीट याला परतवून मिक्स करून घेणार आहे। तर हा बटाटा आता माझा मिक्स करून रेडी आहे। तर मी याच्यात मीठ टाकलंय आणि याच्यात मी आता टाकणार कोथिंबीर। आता मीठ आणि कोथिंबीर पण मी नीट इथं मिक्स करून घेणार आणि या स्टेजला मी आता गॅस बंद करून टाकणार, कारण की आपला बॉम्बे मसाल्याचा जो मसाला आहे तो रेडी आहे। आता मी बनवणार कोथिंबीरची चटणी। तर ही चटणी आपण सँडविचवर लावण्यासाठी बनवणार आहे। इथं मी घेतलेला आहे कोथिंबीर आणि यात मी टाकणार आता मिरची। इथं मी 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। यात मी थोडा पुदिना सुद्धा टाकलाय। तर याला आपण नीट मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे। तर याच्यात मी ब्लॅक सॉल्ट टाकते आता। इथं आपली चटणी रेडी आहे, जी आपण सँडविचवर लावणार आहे ती। आता मी पनीर टिक्का सँडविच साठी पनीर थोड़ा शॅलो फ्राय करून घेते। मी कढईत थोडं तेल घेतलंय आणि बटर टाकलाय। तर मी पनीर ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवला होता। तर पनीर मध्ये मी दही आणि तंदुरी मसाला लावून ठेवला होता पनीरला। तर त्याला आता मी थोडा फ्राय करून घेते बटर मध्ये। तर हे आपण पनीर सँडविच साठी इथे यूज करणार आहे। तर मॅरिनेशन मी ओव्हरनाईट केला होता। त्यात दही, तंदुरी मसाला, तिखट, हळद, मीठ हे सगळं मी टाकून ठेवलेलं होतं। तर इथं आता आपला पनीर टिक्का सँडविच साठी पनीर रेडी आहे। इथं सर्वात आधी मी तुम्हाला वेज ग्रिल सँडविच बनवून दाखवणार। तर त्यासाठी मी ब्रेडवर दोन्ही साईडला चटणी स्प्रेड केलेली आहे। तर ही चटणी मी जी बनवली होती कोथिंबीरची चटणी, तर ती मी हे दोन्ही साईडला लावून घेते ब्रेडच्या। यावर मी टाकणार टमाटर, कॅप्सिकम, बटाटे आणि कांदा। यावर मी थोडा आता ब्लॅक सॉल्ट टाकणार आणि चीज, हे मॉझरेला वाला चीज आहे। तर मी इथं यावर चीज टाकणार।
तर इथं आपलं एक टाईपचं सँडविच रेडी आहे, व्हेज सँडविच. तर मी आता दुसऱ्या टाईपचं सँडविच बनवते. इथं सेम मी ब्रेडवर चटणी लावून घेणार आणि ब्रेडच्या दुसऱ्या साईडवर मी जो पनीर टिक्का मी बनवला होता तो पनीर टिक्का मी इथं टाकणार. तो पनीर मी इथं भरभरून टाकणार दुसऱ्या स्लाइसवर ब्रेडच्या. मी आता ब्लॅक सॉल्ट टाकणार पनीरवर. ब्रेडच्या दुसऱ्या स्लाइसवर मी इथं आता कांदा टाकलाय. तर कांदा मी सर्कलमध्ये कट केला होता, तर त्याचे एक एक स्लाइस मी आता ब्रेडवर ठेवलाय आणि यावर मी आता चीज टाकलाय. तर इथं पनीर टिक्का सँडविच रेडी आहे. तर याला आता आपण ग्रिलसाठी ठेवणार दोन्ही सँडविचला. यावर मी वरून आणि पूर्ण दोन्ही साइडने तूप लावून घेते. याला मी सँडविच मेकर मध्ये टाकते. तर इथं आपण सँडविच मेकर मध्ये याला ग्रिल सँडविच बनवणार आहे. तर इथं हे व्हेजिटेबल सँडविच आणि पनीर टिक्का सँडविच आपण ग्रिलसाठी ठेवून देऊ. तर मी आता दुसऱ्या साईडला पण तूप लावते याच्या. पनीर टिक्का सँडविचला पण मी बॅक साइडने तूप लावून घेते. तर आमच्याकडे हे प्रेस्टिजचं सँडविच मेकर आहे. तिथं मी याला बंद केलं आणि स्टार्ट केलंय. तर जोपर्यंत ते सँडविच होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला बॉम्बे सँडविच बनवून दाखवते. तर इथं मी ब्रेडच्या स्लाइसवर चटणी लावते आणि ह्यावर मी टमाटर टाकलंय, कांदा आणि ब्रेडच्या दुसऱ्या स्लाइसला मी पूर्ण जी आपण बटाट्याची चटणी बनवली होती ती लावणार इथं. तर याला इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं पूर्ण स्लाइसवर. आणि याच्यावर मी आता काळं मीठ टाकलंय आणि आता याच्यात मी टाकणार चीज. तर हे खूपच सोपं आहे बनवायला. आता आपल्या इथं व्हेज ग्रिल सँडविच आणि पनीर टिक्का सँडविच रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता हे दोन्ही साइडने किती छान ग्रिल झालेलं आहे. तर इथं आपले 3 प्रकारचे सँडविचेस रेडी आहेत. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राइब नाही केलंय ते प्लीज सबस्क्राइब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.